ओबीसी आरक्षण बचावासाठी जालन्याच्या वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण सुरू आहे। उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे। मात्र काल जर पाहिलं गेलं तर छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्याबद्दल दोन्ही उपोषणकर्त्यांनी खालच्या पातळीवर जे आहे ते भाष्य केलं होतं आणि त्यानंतर आता महाराष्ट्रातला स्वराज्य जी संघटना आहे ती आक्रमक झालेली आहे। स्वराज्य संघटनेनं इशारा दिल्यानंतर आता पोलीस देखील आता सतर्क झालेले आहेत। हा जर परिसर पाहिला तर हा उपोषण जिथं सुरू आहे उपोषण स्थळाचा हा परिसर आहे। मात्र त्याच्या बाजूला संपूर्णपणे असे बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत। चारही बाजूंना पोलिसांनी सुरक्षेने जी सुरक्षा यंत्रणा आहे ती पूर्णपणे वेढलेली आहे, घेरलेली आहे असं म्हटलं तरी वावगं वाटणार नाही। आणि हा जर वरचा परिसर जर पाहिला तर हा धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचा हा मुख्य रस्ता आहे आणि त्याच्या बाजूला जर बघितलं तर संपूर्ण रस्ते जे आहेत ब्लॉक करण्यात आलेले आहेत। इथून जाणारा हा जो रस्ता आहे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी म्हणजे आंतरवाली सराटीकडे हा जाणारा रस्ता आहे, हा पण रस्ता पूर्णपणे ब्लॉक करण्यात आलेला आहे। आजचा 4था दिवस आहे मात्र पूर्णपणे जे रस्ते ब्लॉक आहेत। एकंदरीत बघता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस जे आहे ते सतर्क झालेले। तर दुसरीकडे जर बघितलं अशी सुरक्षा दिल्यानंतर ओबीसी समाजातला जो कार्यकर्ता आहे इथं येण्यासाठी जो आहे तो पुढे देखील धजावत नसल्याचा आरोप आता दोन्ही उपोषणकर्त्यांनी केला आहे। दरम्यान दोन्ही उपोषणकर्त्यांनी ही जी सिक्युरिटी आहे ते आता आम्हाला नकोय अशी जी वल्गन आहे त्यांनी आता सध्या करताना पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, वडीगोद्री, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।